मंडळी नमस्कार. इन पब्लिक न्यूजमध्ये मी रोहित आपलं स्वागत करतो. आज आपण आलो आहे बौद्ध गावात. निवडणूक आत्ता सध्या धांदल सुरू आहे निवडणुकीची, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. या निवडणूक दांडीमध्ये आत्ता एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते. त्या ऑडिओ क्लिपमध्ये दादा लवटेंचा आवाज आहे असं काही जणांनी दावासुद्धा केला आहे. आज आपल्यासोबत दादा लवटे, आपण त्यांच्याकडून या विषयाची पुष्टी करणार आहोत, माहिती घेणार आहोत आपण नक्की काय प्रकार आहे आणि नक्की या सगळ्या गोष्टी काय करतात. दादा, आत्ता एक आपल्याकडे व्हायरल क्लिप होती, ऑडिओ क्लिप होती, ही नक्की काय प्रकार आहे, नक्की क्लिप कुठली आहे, काय झालं खरीच आहे काय झालंय आता सध्या मौद भागामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना बऱ्याच गाड्यांच्या पायाखाली वाळू सरली. आता मार्गच कोणता सुचना आहे म्हणून ही 7 वर्षाची क्लिप आहे. ऑडिओ क्लिप ही 7 वर्षापूर्वीची आहे. सुरुवातीचा आवाज माझा आहे, नंतरचा आवाज तुम्ही बारकाईने चेक करा. नंतरचा आवाज माझा नाही, माझा स्वभाव आहे. मी कुणालाही फोन करताना मी दादा लवटी बोलतोय, हा माझा नेहमीचा ट्यून आहे. कुठल्याही मोबाईलमध्ये चेक करा. 7 वर्षापूर्वी गावामध्ये किरकोळ वाद झालेला होता, ज्याचं खूप मोठं भांडणात रूपांतर झालं. ते मिटावं या येथून एका व्यक्तीला मी कॉल केलेला होता. पण नंतर जी वाक्यरचना केली, जी त्यामध्ये शिव्या घातल्या, काय बोलणं झालं ते माझं नाही. तो आवाज चेक करावा. ज्या लोकांनी कोणी केलंय त्यांना मला सांगायचं आहे, याची भविष्यात तुम्ही येऊन पुष्टी द्या. तुम्हाला आज माझ्याबद्दल काय नेगेटिव्ह पसरायचं ती पसरावा. ह्या भागाला, तालुक्याला सगळ्याला माहिती आहे माझा स्वभाव काय आहे, मी कोणत्या पद्धतीचं राजकारण करतो. ह्याच्या अगोदर मला 10 ते 12 वेळा धमकी आले. आता इलेक्शन चालू असताना तू एकत्र गटात उमेदवारी घे, इकडली उमेदवारी थांबव, नाही तुला आम्ही त्रास देऊ, असं करू तसं करू. म्हणजे हा त्या त्रासाचा एक प्रकार झाला का मग? आणि मी कार्यकर्ता ग्राउंडचा, मी बिनाबिनारातला गडी नाही. मला कुणीही भीती घालायच्या भानगडीत पडू नये. बदनामी ज्यांना करायची त्यांनी खुशाल करावी. मला माझ्यासोबत असणाऱ्या सगळ्या माणसांना माझा स्वभाव माहिती आहे, माझं वागणं कोणत्या पद्धतीचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. AI पद्धतीनं दादा, आता AI पद्धतीने सुद्धा असे काही क्लिप म्हणजे आपला आवाज करता येतो जनरेट. आपण बारकाईनं बघा, जी माणसं स्वर्गवासी झालेली आहेत त्यांचा पुन्हा एकदा AIच्या पद्धतीनं आवाज केला जातो. आमच्या शिवसेना प्रमुखांचा आवाज मुंबईच्या सभेमध्ये तुम्ही बघा, त्यांचा आवाज AI पद्धतीनं केला जातो. त्यांचा आवाज लोकांना संदेश दिला जातो. खूप मोठे जे नेते आहेत देशामध्ये त्यांचा पुन्हा आवाज AI पद्धतीनं तयार केला जातो. त्यांचा संदेश लोकांना दिला जातो. ह्या विषयाशी मला जोडायचा नाही, पण AI पद्धतीनं असं केलं जातं आणि हा तो प्रकार आहे. अजून त्यांना काही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, खुशाल कराव्यात. मी माझ्या जनतेची प्रामाणिक आहे, कटिबद्ध आहे. मी माझं काम करत राहणार आहे, मी भिणारा नाही. मी जनतेला 100% हात जोडीन. पण जी माणसं माझी बदनामी करतात त्याला जनता 100% उत्तर देणार आहे. आणि भविष्यात जाऊन 7 तारखेपर्यंत तुम्ही सगळेजण थांबा. 7 तारखेनंतर काही दिवस झाले, 7 तारखेनंतर या विषयाला मी 100% कोर्टात चॅलेंज करणार आहे. जे कोणी माझी बदनामी करतात, माझ्या नेत्याच्या माध्यमातून जरी काही कोणी तयार केलं असेल तर आपल्याला त्याचा रेकॉर्ड सुद्धा काढता येतं. काही टेक्निकल गोष्टी असतात, त्या टेक्निकल गोष्टीतून हे कुठल्या मोबाईलमधून, कुठल्या ॲपमधून, कुठल्या कॉम्प्युटर, कुठला PC, जे काही गोष्टी असतात त्या आपल्याला डिटेक्ट करता येतात. अशी सुद्धा काही सध्या सिस्टीम आहे. तशा पद्धती तुम्ही काही करणार आहात का तुम्ही येणार आहे? मी 100% ह्या गोष्टी करणार आहे. अजून मला सकाळी एक WhatsApp कॉल आलाय, त्याच्यावरून धमकी आली आणि मी बिमक्याला घाबरणारा गडी नाही. कुणाला काय करायचं ती खुशाल करावं. ह्या सगळ्या गोष्टीचा मी सोक्ष केल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रचार एकदम शिगेला पोहोचलेला आहे. गटामधलं वातावरण सगळ्यांना माहिती आहे. निवडणूक काही दिवसावर लोकांनी, जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. अशा खोट्या बातम्या जुळण्या करून असं हाताला काही साध्य लागणार नाही. आणि याच्या लागून बऱ्याच जणांनी बऱ्याच क्लिपा, बऱ्याच लोकांच्या, बऱ्याच नेत्यांच्या विरोधात उभा राहणाऱ्या उमेदवारांच्या पाठवल्यात. पण माझ्याकडे ते खूप मोठे संस्कार आहेत. मी असल्या भानगडी करणारा गडी नाही. कुणाचंही घर उठवणं ही माझा धंदाच नाही. पहिल्यापासून मी संघर्षातून पुढे आलोय. मला संघर्ष नवीन नाही, बदनामी करणं माझ्यासाठी नवीन नाही आणि त्रास हा माझ्यासाठी नवीन नाही. मला माहिती आहे कष्टानं हाल होतात, हार होत नाही. कष्टानं कोणाचंही हाल होतात पण हार त्याची होत नाही. जनता माझ्या पाठीमागं ठाम आहे. युवकांचं, सुशिक्षित वर्गाचं, गावखेड्यातल्या लोकांचं, कर्मचाऱ्यांचं, कामगारांचं, कष्टकऱ्यांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे. माझ्या नेत्यावरती विश्वास आहे, माझ्या पक्षावरती विश्वास आहे. त्यामुळं मला ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही जनतेला. परंतु दादा, कसं तुम्ही म्हणता की स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, परंतु काय व्हायला लागलं यातून एक मेसेज लोकांना जातो की नक्की हे कधीच आहे, काय आहे. लोकांच्या मनात, जनतेच्या अनेक संभ्रम निर्माण होते सध्या. आता ह्या संभ्रमाला कुठंतरी लोकांच्या मनात असलेले प्रश्न कुठेतरी बाहेर निघाले पाहिजेत. लोक डायरेक्ट तुमच्याशी बोलू शकतील किंवा नाही शकतील, अर्थ सुद्धा असतात अशा. तमाम मायबाप जनतेला मी एवढं सांगतो, मी असल्या भानगडी करणारा गडी नाही. ज्या पद्धतीनं ज्यांनी केलं त्याला लखलाभ असू द्या. पण ह्या गोष्टीचा भविष्यात इलेक्शनचा ते धांदल जास्त आहे.
2 दिवसानंतर ह्या गोष्टीचा सगळा सोक्षमोक्षी करून की कुणी क्रिएट केली, कोणत्या पद्धतीने त्यात ऑडिओ ॲड केला, कुणाचा आवाज आहे, या पद्धतीने कुणी केलं, त्याची तारीख येतो, वार येतो, दिनांक येतो, कुठल्या सिस्टीमला ते केलं त्याचं सगळं डिटेल येतं. आणि किती वर्षापूर्वी जी क्लिप आहे, आता काही जण सांगतात दुधाळवडीत केली, काही जण म्हणतात कटपळमध्ये केली, काही जण म्हणतात इटकीमध्ये केली. असं काय झालेलं नाही. आम्ही असल्या भानगडी करणारं गडी नाही, आम्ही काम करणारी माणसं आहे. आणि ज्यांना कुणाला शंका असेल त्यांनी डायरेक्ट मला फोन करा, कार्यकर्त्यांना फोन करा आणि बिनधास्त राहा. इलेक्शन सर्वसामान्य कष्टकरी जनतेनं हातात घेतलेलं आहे. हे ह्यांच्या हातातून बाहेर निघालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या पायाखाली वाळू सरली आहे. त्यांना गावोगावची माणसं सुद्धा बैठकींना गोळा होई नाही, तितकी भयानक वाईट अवस्था ह्यांच्या नशिबाला आलेली आहे. आणि जनतेला पिसळवायचं, जनतेला वैतागल जनता असं कोणतंही काम करू नका. लोकशाही आहे. 2 दिवसाचं इलेक्शन राहणार आहे. भविष्यात तुम्हाला आमच्या दारात यायचं, आम्हाला तुमच्या दारात जायचं आहे. सगळ्यांना मिळून मिसळून राहायचं आहे. साहेबांची सुद्धा आपल्याला एक शिकवण आहे की सगळ्यांनी एकजुटीने राहिले पाहिजे, एक हातात घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आणि आबासाहेबांची आपल्या शिकवण आहे तालुक्याला. आबासाहेबांची शिकवण आहे, आदरणीय बापूंची शिकवण आहे या तालुक्यामध्ये. बापूवरती हाकनाक या तालुक्यामध्ये आरोप झाले. हाकनाक आरोप करून खोट्या नेरेटिव्ह पसरवला तालुक्यामध्ये आणि विधानसभेला पराभव केला. पण जनता सुज्ञ जनतेला सगळं कळतं, कोणाचा नेरेटिव्ह काय चाललंय, कोणाचं ध्येय धोरण काय चाललंय. आता मी सकाळपासून बघतोय विकासावगडी कोणच बोलत नाही, नुसतं क्लिपवरच बोलतात. तुमच्या क्लिपा जर आम्ही काढल्या ना तर हिंडायचं बंद होईल. भानगडी करू नका. अजून प्रेमान सांगतोय, स्क्रीन लावून क्लिपात चौकामध्ये लावील. त्यामुळं मला त्या भानगडी करायला लावू नका. हात जोडून तुम्हाला सांगतोय, चुकीच्या पद्धतीनं लोकांना भडकावू नका. कारण इलेक्शन निवडणुका 2 दिवसाचे आहेत. जिंकणं हारणं हे काय आम्हाला नवीन नाही आणि त्या गोष्टीला आम्ही फार महत्त्व देत नाही. जनतेची ताकद, जनतेचा आशीर्वाद, गोरगरिबाचा कष्टकऱ्याचा आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे. अशा धाडांत खोटे आणि लबाड ज्या लोकांनी या तालुक्यात टोळी तयारी केली आहे आणि बदनामीची षडयंत्र रचलेत, त्यांच्या कुणीही नादाला लागू नये. मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे. मी असल्या भानगडी करणारा गडी नाही, करणारी नाही आणि इमानी इतबाई काम करणारा माणूस आहे. तुमच्या ऋणामध्ये कायम राहील. ह्या खोट्या थापावरती, ह्या खोट्या क्लिपवरती कुणीही विश्वास ठेवू नका. आणि नम्रपणे हात जोडून विनंती करतो, मी अशी कोणत्याही पद्धतीचं चुकीचं काम केलेलं नाही. जे कुणी AIच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्याला 100% जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण आज दादा लवटेंशी आपण बोललो, ज्यांची एक क्लिप व्हायरल होते, ज्यांच्या नावाने ही क्लिप व्हायरल होते, त्यांनी सुद्धा आज स्पष्टीकरण दिलं की AIच्या माध्यमातून हे केलं आहे. इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे आता निवडणुका काही दिवसावर आली सध्या, ह्या निवडणुका संपल्यानंतर येणाऱ्या काळात मात्र ते नक्कीच या गोष्टी चॅलेंज करतील. सगळ्या गोष्टींचे ते पुरावे बघतील, कुणी केलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टींना ते छडासुद्धा लावणार येणाऱ्या काळात. त्यांनी या सगळ्या व्हायरल होणाऱ्या गोष्टी खोट्या आहेत. येणाऱ्या काळात लोकांनी सुद्धा हे विश्वास नाही ठेवला पाहिजे. जनता सुज्ञ झाले, जनतेने सुद्धा ही इलेक्शन हातात घेतली. अनेक गोष्टींनी सांगत असताना विरोधकांना सुद्धा त्यांनी सांगितलं की आपल्याला तुम्हाला एकमेकांसोबत राहायचं आहे. आबासाहेबांची शिकवण आहे, आदरणीय बापूंची शिकवण आहे. त्या सगळ्या शिकवणी आपण एकमेकांसोबत घेऊन येणाऱ्या काळात आपण सगळं राजकारण करणार आहोत. निवडणुका संपतील, निकाल लागेल, हार जीत कुणाच्या पदरात येईल, कोण जिंकेल, कोणतरी जिंकल्याशिवाय कोणतरी हरणार नाही, कोणाचं हरावं लागेल मग कोणतरी जिंकणार आहे आणि हारजीत एकमेकांच्या पदरात येणार. त्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून पाळून आणि या अशा सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यासाठी किंवा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या गोष्टी तात्काळ सगळ्या थांबल्या पाहिजेत. त्यांच्याकडे काही गोष्टींचे पुरावे आहेत, ते सुद्धा काही गोष्टी चॅलेंज करतील पुढच्या काही काळात. पण आदरणीय बापू आणि आदरणीय आबासाहेब यांची शिकवण त्यांच्यावर असल्यामुळे या गोष्टी ते करणार नाहीत असा एक विश्वाससुद्धा त्यांच्या काही कार्यकर्त्यांना आहे. काही कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अशा गोष्टीचं बोलणं होत असतं. येणाऱ्या काळात मात्र या सगळ्या गोष्टीचा नक्की शिवसेनेकडून, दादा लवटेकडून छडा लागल्याशिवाय राहणार नाही. तो छडा ते लावणार आहेत आणि अशा गोष्टी तात्काळ थांबवल्या पाहिजेत. होऊ नये. निवडणूक ही 2 दिवसावर आहे. सगळ्यांना निवडणुकीची धांदल झाली, गडबड झाली, घाई झाली. 2 दिवसाच्या ह्या निवडणुकीसाठी कुठंतरी लॉंग टर्मसाठीचं भविष्यातल्या मोठ्या अनेक दिवसांचं राजकारण कुठंतरी वेटीस धरलं जाईल. एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत असतात. ते प्रत्यारोप होत असताना थांबले गेले पाहिजे. त्यांची प्रामाणिक भावना आहे. मंडळी, या सगळ्या गोष्टी आपण दादांशी बोललो. त्यांनी त्याच्या जी काय व्हायरल क्लिप होते त्यांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलं आपल्याशी. धन्यवाद.